स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर गुड मॉर्निंग. मी आत्ता उठली, बाकीचे झोपलेले आहेत आणि बघा इकडे चहा बनवून घेते मी, कारण मला उठल्या आधी चहा प्यायला आवडतं. ब्रश केले, चहा वगैरे ठेवला आहे. आता चहा ठेवेपर्यंत दूधवाला येतो. आता वाजलेले आहेत 7 वाजलेत आणि बघू शकता सगळेजण कसं झोपलेले लागते. अजून झोपलेले आहे, तर कोणी सुटलेलं नाही आहे. तर आता आधी मी चहा वगैरे घेते. चहा वगैरे घेऊन मग बाकीचे कामं आवरते पटकन. तर आज संडे आहे, पण मला सुट्टी नसते. तर आता 2-3 दिवस भरपूर सुट्ट्या मारल्या. मी काल आराम केली होती, गेले नव्हते जॉबला. आज मला जावं लागेल ऑफिसला. तर मी पटपट आवरते. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा आणि सपोर्ट करा. तर भेटूया 5 मिनटात. कपडे लावले होते आणि कपडे अजून काढलेले नाही मशीनमध्ये, कारण काल लाईट गेली होती आणि मी उन्हामध्ये कशाला मशीन लावायची म्हणून लावले नाही, काही नाही. तर आता इथं बघा, हे असेच आहे त्याच्यामध्ये कपडे. आता काढते. कच्च भरलंय. कपडे वगैरे झाल्याच्या नंतरला म्हणलं घरात भाजीला काही नव्हतं, मग आम्ही जाऊन सकाळी भाजीला आणलेलं होतं. आणि भेंडीची भाजी दोन्ही लेकरांना पण खूप आवडते माझ्या, त्याच्यामुळं म्हणलं मस्तपैकी भेंडी फ्राय करा, सगळ्यांनाच होती. आणि मग बाकीचे कामं वगैरे बाकीचे कामं आवरता अख्खा दिवस गेला. इतकी बेजारी झाली तिकडून एवढ्या प्रवासात येऊन पण, म्हणजे सगळी अशी धावपळ, झोप नव्हती झालेली 2-3 दिवस. इकडं भेंडीची भाजी झाल्यानंतर आमच्या साहेबाला मस्तपैकी सकाळी लागलेली होती भूक, कारण ते नाईट करून आलेले होते. आणि म्हणजे आता 2-3 दिवसाच्या सुट्ट्या घेतल्यावर जर असं नाईट केलं की मग थोडंसं प्रॉब्लेम येतोच ना, पाय वगैरे दुखतात. म्हणले ते म्हणले मला भूक लागली. मग म्हणलं चला मी बनवून देते. मग त्यांना भाजी वगैरे बनवून दिली ना, अशी येरी पण ना, त्यांना भेंडीची भाजी जास्त नाही आवडत. ते असं जास्त भाज्या वगैरे नाही खात. त्यांना फक्त चिकन लागतं. चिकन किती पण द्या, रोज पण दिलं तर ते नाही म्हणत नाही. भाज्या वगैरे असं थोडंसं मोजकेच खाता. पण म्हणलं बघा, म्हणलं कशी लागते काय नाही. तर ते बोलले की नाही भाजी आजची छान झाली. आणि मग त्यांना दिल्याच्या नंतरला मी घरातलं बाकीचे कामं आवरून घेतले आणि राहिलेले कामं मम्मी करून घेते माझी, कारण मला एकटीला तेवढं होत नाही. त्यामुळं मग राहिलेले बाकीचे सगळे कामं मम्मी करून घेते. आणि मग त्या झाल्याच्या नंतरला मग मी आवरून माझं ऑफिसला निघाले. आणि ऑफिसहून आल्याच्या नंतरला संडे असल्यामुळं मला काही ऑफिसला सुट्टी नव्हती, काही नाही. संडेलाच खूप म्हणजे कस्टमर येतात, लोक घर बघायला वगैरे. आणि इकडं तुळजापूरमधून आम्ही बांगड्या घेतलेले होते, म्हणजे तिथेच भरलेले होते. मी माळपडे जेव्हा घेतली ना त्यावेळेलाच भरले होते. तर कसे वाटतात मला कमेंट करून सांगा. मग त्या दिवशी दिवसभर बसून मला संध्याकाळी आल्यानंतर माझी मान एवढी दुखत होती ना, मान असं त्या गाडीमध्ये बसून ना अशी सीटवर डोकं टाकून अवघड झालेलं होतं, खूप दुखत होती. तर मम्मी म्हणली इकडे ये, मी चोळून देते म्हणली, गोळ्या वगैरे खाऊ नको. आणि मग मम्मी इकडं मस्तपैकी पाठीला आधी दाबून दिली, मसाज केला. आणि तुम्ही बघा अशा प्रकारे मान मोडून दिली. त्याने पूर्ण मान जी आखडलेली असते ना, हलकी होती एकदम, नसा अशा मोकळ्या होतात. तर असं कुणाला येतं मला कमेंट करून सांगा. माझ्या मम्मीच्या इकडं गावाकडं होतो ना आम्ही, तर मम्मीकडे सगळेजण गल्लीतले वगैरे लोक यायचे मान मोडून घ्यायला. कारण असं ते त्रास झाला ना, मान अवघडली वगैरे का, तर मम्मीकडे यायचे. मग त्यामुळं मम्मीला खूप जमतं असं, आणि लहान लेकरांना चोळून वगैरे द्यायला ते. तर मग इकडं मम्मी मला म्हणत होती थोडंसं मान अशी दिल्ली सोड, पण मला लई भीती वाटत होती, कारण मला मान ना अशी टेकवताच येत नव्हती. इतकं दुखत होतं ना, बापरे. मी असं व्हॉइसओव्हर केले म्हणून, नाही तर जर आवाज ऐकला तर अशी ओरडत होती, एवढं ह्याच्याने दुखत होतं ते. 2 वेळेस मोडलं, पण ते काही मोडलं नाही, काही नाही. जरा जास्तच जाम झालेलं होतं, म्हणजे येत नव्हतं बरोबर ते. मम्मी म्हणली थांब जरासं हे कर म्हणे. मग पुन्हा जरासं दाबून वगैरे देऊन त्याच्यानंतरला परत मोडली. तर व्यवस्थित म्हणजे असे सगळे हाडं मोडले पाठीपर्यंतचे. आणि सगळं असं मोकळं वाटलं. तेव्हा कुठं जरासं मला बरं वाटलं, नाही तर ना अशी मान माझी अशी इकडं फिरवूच देत नव्हतं, एवढं त्रास होत होतं. बघा बरं, असं घरामध्ये म्हातारा माणूस असला ना की असा आधार राहतो. काही झाले की आपण हॉस्पिटल, गोळ्या हे ते करतो. घरात तसं वडील कोणी असलं की मग कसं आपल्याला आयुर्वेदिक ह्याच्याने दवाखान्याचं एवढं गरज वगैरे नाही पडत.
आणि तुम्ही बघू शकता हे पलंग वगैरे तर वरती टाकायचं होतं, तर मग हे सगळं मला सगळं क्लीन करून घ्यायचं आहे. आणि इकडं समोर प्रेम व्हिडिओ करत होता आणि ते म्हणजे त्याला हसायला येत होतं असं मस्त, मम्मीची मान मोडती आई म्हणून. आता काय सांगावं, लेकरं अशीच मज्जा घेतात. आणि मग काय, आमच्या आहोंना रविवारची सुट्टी होती त्यामुळं मग बघायचं कामच नव्हतं. संध्याकाळचं थोडंसं स्वयंपाकाचं निवांत वगैरे चालू होतं. आणि मग संडे म्हणल्यामुळं मग एरी तरी चिकन असतं घरामध्ये, संडेला चिकन करावंच लागतं. तर मी तरी नाही खात म्हणा, मी सोडून दिलेलं आहे. पहिले खायचे, आता नाही खात, पण माझ्या मिस्टरांना लागतंच. संडे असलं की त्यांना चिकन लागतं. मग एखाद्या वेळेला लेकरं खातात, एवढं नाही खात आवडीनं. फक्त आमच्या घरात सगळ्यात आवडीनं तेच खातात. मग इकडं काकू म्हणत होते ते फॅनचं एक बटन एक तुटून पडलेलं होतं आलेलं, ते म्हणणार का दुष्काळी 13वा महिना तसं झालेलं होतं. मग फॅनचा जुगाड करायचा होता आम्हाला. मग आम्ही असे वायर घरामध्ये लटकून दिलेले होते. तुम्ही बघू शकता इकडं किती जुगाड केलेले आहे. डायरेक्टच कनेक्शन करून टाकलेलं आहे आता आम्ही त्याच्यामध्ये. मग काय करणार आहे, ते बटनच ना आधी थोडंसं लूज होतं आणि त्याला काय झालं काय माहिती, ते एकदम असं गळून पडलं. मग आता असले उन्हाळ्यामध्ये जर फॅन नाही काहीच नाही म्हणल्यावर गरमीमध्ये बसा वाटत नाही. मग ते काकूला लेकरं दाखवत होते की आम्ही इकडून वायर किती टाकलेली आहे म्हणून. ते परत म्हणलं की लेकरं त्याच्यामध्ये हात वगैरे घालतील म्हणून मग चिकट टेप लावून दिली त्या ह्याला, बोर्डाचं जे बटन निघालेलं होतं ना त्या ठिकाणी चिकट टेप लावून दिली. आणि मग संध्याकाळचं काही विशेष नव्हतं, काही नाही. स्वयंपाकाचं म्हणलं सगळ्यांना मी आता खिचडीच कारण मला लय मानण्याचा त्रास होत होता. म्हणलं थकलेली पण होती मी ऑफिसमध्ये, आता 2-3 दिवस सुट्टी असल्यामुळं प्रवासानं आधीच थकलेला असतं माणूस. सगळं राडा बिडातच पडलेला होता. म्हणलं आधी मस्तपैकी खिचडी वगैरे बनवून मग संडेचा दिवस असा गेलेला आहे माझा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.